माननीय नितीन गडकरी साहेबांचं जे पत्र जे आहे ते माझ्या तर वाचनात आलेलं नाही, परंतु तुम्ही म्हणताय त्या व्यक्तीची राज्य शासनाच्या माध्यमातून चौकशी करण्याचे निर्देश परिवहन मंत्री म्हणून मी, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी, कारण प्रवीण दरेकरांनी तो मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित केला होता आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सदरचं प्रकरण जे आहे ते प्रकरण आम्ही UOWकडे वर्ग केलेला आणि UOWच्या माध्यमातून त्याची चौकशी करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी अधिकृतरित्या दिलेल्या आहेत। HSRP संदर्भात प्रश्न आहे, आज शेवटची डेडलाईन आहे, उद्यापासून तुम्ही कारवाई सुरू करणार आहात का? पण त्याचा फटका 1 कोटी वाहनांना बसणार आहे, कशा प्रकारे या कोटी वाहनांना साधारणतः 2019 पूर्वी राज्यामध्ये 2,10,00,000 वाहनांची नोंद होती। 2019 नंतर सर्व कंपन्यांना आदेश देण्यात आले होते की HSRPच्या नंबर प्लेटनुसारच तुम्ही नवीन गाड्या बाजारात आणा। त्यामुळे जे पूर्वीचे 2,10,00,000 ग्राहक होते त्यांना HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी त्यावेळेस निविदा प्रक्रिया राबवण्यात आली। 3 निविदाकारांनी त्याला प्रतिसाद दिला आणि तिन्ही जणांना ते जो महाराष्ट्राचा विभाग आहे तो विभागून देण्यात आला। आजपर्यंत जवळजवळ 49% वाहन चालकांनी HSRPच्या नंबर प्लेट बसवलेल्या आहेत। आजपर्यंत परिवहन खात्याच्या माध्यमातून 5 वेळा मुदत वाढ देण्यात आली होती। सर्वसामान्य वाहन चालकांना, वाहनधारकांना सांगण्यात आलं होतं की 30 जून पूर्वी आपण आपली गाडीची नंबर प्लेट जी आहे ती HSRPची बसावी, अन्यथा कारवाई करावी लागेल। जवळजवळ 5 वेळा मुदतवाढ दिल्यानंतर सुद्धा सर्वसामान्य वाहन चालकांनी जर ती नंबर प्लेट बसवली नसेल तर उद्यापासून नाईलाजास्तव का होईना नियमाच्या अधीन राहून आमच्या RTOचे अधिकारी प्रत्येक वाहन चालकाला ज्यांनी नंबर प्लेट HSRPची बसवली नसेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करेल। 1,000 रुपये दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना ह्या आमच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना आपल्या परिवहन आयुक्तांनी दिलेल्या आहेत। पूर्ण मुदतवाढ नसेल, शेवटची तारीख आजची आहे, उद्यापासून दंडात्मक प्रक्रिया जी आहे ती चालू होईल। कारण देशामध्ये आणि प्रामुख्याने राज्यामध्ये ज्या पद्धतीनं देशविघातक शक्तींकडून काही हल्ले करण्यात आले, काही अतिरेकी कारवाई करण्यात आल्या आणि अतिरेकी कारवाई करत असताना गाड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता आणि HSRP नंबर प्लेट ही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची आहे। भविष्यामध्ये ही HSRPची नंबर प्लेट प्रत्येक जर गाडीला असेल तर RTO अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना ती गाडी शोधणं फार अधिक गरजेचं होणार आहे आणि त्या माध्यमातून ते सुरक्षितता राज्याच्या दृष्टीनं महत्त्वाची घेऊन हा निर्णय तत्कालीन सरकारनं आणि तत्कालीन मंत्री महोदयांनी घेतला होता। परंतु जर प्रवाशांनी किंवा वाहन चालकांनी अजूनपर्यंत जर नंबर प्लेट बसवली नसेल तर माझी परिवहन मंत्री म्हणून विनंती आहे, आज शेवटचा दिवस आहे, त्यांनी ताबडतोब नंबर प्लेट बसवण्यासाठी किमान अर्ज जरी केला तरी त्यांना दंडातून सूट देण्यात येईल। पण अर्जही केला नसेल आणि त्यांनी शासनाची जी योजना आहे किंवा जो नियम आहे त्याची पायमल्ली केली असेल तर नाईलाजास्तव त्यांच्यावर कारवाई करावी लागेल। सर, मध्यंतरी रॅपिडोची जी सुविधा होती बाईक टॅक्सीची, त्याच्या संदर्भात आपल्या दालनामध्ये बैठक झाली होती। काय मध्यस्थ मार्ग काही तोडगा निघालाय का? कारण अजूनही त्या सेवा माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याबाबत गंभीर दखल घेतलेली आहे। एकदा माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। ओला, उबेर, रॅपिडोच्या ज्या काही बाईक टॅक्सी आहेत त्या बेकायदेशीररित्या MMI क्षेत्रामध्ये चालता आहेत। प्रामुख्यानं रॅपिडो फार मोठ्या प्रमाणामध्ये बाईक टॅक्सी बाजारात आणत असलेल्या तक्रारी आमच्याकडे आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात गंभीर दखल घेऊन एका बैठकीचे आयोजन करण्याचं सूचित केलेलं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्या संदर्भात बैठक होईल आणि अंतिम निर्णय घेण्यात येईल। सर, 8 दिवस झाले खासदार 6 खासदार तुमच्याकडे आले, त्यापैकी एक खासदार सुराज निंबाळकर हे काल रात्री मुख्यमंत्र्यांना भेटून आले। चर्चा अशी आहे की त्यांनी तानाजी सावंत यांची तक्रार केली असल्याचं कळत आहे। तिथे अंतर्गत जो काही त्यांचा वाद आहे तो वाद मुख्यमंत्र्यांसमोर त्यांनी मांडला असं नाही, असं काही नाही आहे। ओमराजे निंबाळकर मलाही भेटून गेले, मलाही त्यांनी माझ्या बरोबर सुद्धा चर्चा केली। कारण धाराशिवचा पालकमंत्री म्हणून जी काही सर्वसामान्य जनतेच्या गरजा लक्षात घेता निधीची DPCच्या माध्यमातून तरतूद करायची आहे त्या संदर्भात त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली।
की सर्वसामान्य जनतेला नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी मी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि माझं कर्तव्य आहे त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांना ज्या ज्या काही सुविधा खासदार म्हणून DPCच्या माध्यमातून होणाऱ्या निधीतून देण्यात येईल त्या देण्याची भूमिका मी घेतली. त्यांना तसं आश्वासन दिलं. त्याचबरोबर राज्याचे काही इतर नगरविकास खात्याची निधी होती ती जवळजवळ 18 कोटी रुपयाचा निधी एकनाथ शिंदे साहेबांना त्यांनी भेट दिल्यानंतर ते सुद्धा वितरित करण्यात आल्या. काही मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतरित्या काही विकास कामं होती त्यासाठी ते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. त्यामुळे आता ते खासदार जे आहेत आमच्या पक्षाचे आहेत. धाराशिवच्या पूर्ण विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा उपलब्ध होईल आणि सर्वसामान्य जनतेची कामं कशी होईल यासाठी ते सर्वांना भेटतात. त्याचाच एक भाग म्हणून त्या मुख्यमंत्र्यांना भेटले होते. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होतोय अशी चर्चा आहे आणि श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मिनिस्टर मिळत आहे असं सुद्धा गोष्टी कानावर येतात. तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही बघा, ह्या ठाणे जिल्ह्याचं 3 वेळा प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे फक्त एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव म्हणून त्यांनी नावलौकिक कमावला नाही तर ह्या देशाचं प्रतिनिधित्व करत असताना ठाणे जिल्ह्याला एक वेगळ्या स्थानावर ते घेऊन गेले. आपल्या मतदारसंघ जो कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये हजारो करोडो रुपयाची त्यांनी विकास कामं केलेली आहे आणि ते नेतृत्व करत असताना लोकसभेमध्ये त्यांच्या भाषणाच्या सुद्धा अनेक ज्या चित्रफिती आहे ते उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे फक्त जिल्ह्याचं मतदारसंघाचं किंवा राज्याचं नेतृत्व नाही तर ते देशाचं नेतृत्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे. एवढंच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी श्रीकांत शिंदे यांना भारताचं प्रतिनिधित्व करायला जगामध्ये सुद्धा पाठवलं होतं आणि यशस्वीरित्या त्यांनी तब्बल 2 वेळा जगामध्ये जाऊन भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याबद्दल त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा मुलगा म्हणून नव्हे तर ह्या कल्याण लोकसभेचा यशस्वी खासदार, राज्याचं नेतृत्व करणारे एक तरुण उमदा खासदार आणि देशामध्ये भारताचं प्रतिनिधित्व परदेशामध्ये सुद्धा जाऊन चांगल्या प्रकारे करणारे एक खासदार जर ह्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये जर कॅबिनेट मंत्री होत असेल तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा मुलगा म्हणून नव्हे तर त्यानं त्याचं स्वकर्तृत्व त्याने सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे त्याची ती तयारी आहे आणि त्याची ती मानसिकता सर्वसामान्य शिवसैनिकांच्या माध्यमातून आम्ही सुद्धा करणार. ते तर मंत्रीपद नको असं म्हणतात परंतु आमची इच्छा आहे की त्यांनी मंत्रीपद स्वीकारावं. भाजपचे नरेंद्र मेहता यांनी काशीगाव मेट्रो स्थानकातली 133 चौरस मीटरची जागा अडवली होती. आता त्या बदल्यात मीरा भाईंदर हे 24 कोटी रुपये तब्बल रोखीनं देत आहे TDR ऐवजी. जगातील 7 आश्चर्य आहे आणि हे जगातलं आता मीरा भाईंदरमधलं 8वं आश्चर्य आहे की अवघ्या 133 मीटरसाठी 24 कोटी 24 लाख रुपये जर महापालिका त्यांना देत असेल. जी जागा ताब्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेची आहे, रस्ता आहे, गटार झालेला आहे, फुटपाथ झालेला आहे आणि फक्त मेट्रोचा एक पिलर जो त्यांच्या विरोधामुळे गेल्या अनेक वर्षापासून बंद होता आणि त्यामध्ये जिना जो उतरणारा आहे त्यासाठी लागणारे 133 मीटरच्या जागेचे जर 24 लाख रुपये महापालिका देत असेल तर जगातलं 8वं आश्चर्य. उपसभापतीची निवडणूक होती आहे. मवियानं सुद्धा उमेदवार दिलेला आहे आणि तुमच्या पक्षात सुद्धा चुरस आहे असं दिसून येतं. बघा, आमच्या पक्षामध्ये सर्वस्वी निर्णय हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेत असतात. ते आता तासाभरामध्येच त्याचा निर्णय लागेल. त्यामुळे कोण उमेदवार असेल आणि सभेमध्ये विधान परिषदेमध्ये संख्याबळ महायुतीचं जास्त असल्याकारणाने उपसभापती आमचा होणार यामध्ये तीळमात्र शंका नहीं. HSRP नंबर प्लेट के लिए 5 टाइम हमने एक्सटेंशन दिया. राज्य में जिस तरह से देश विघातक कार्रवाई के दौरान HSRP नंबर प्लेट जरूरी होती है, बहुत ही जब भी राज्य में और खासकर मुंबई में जब भी देशद्रोहियों ने हमला किया उस वक्त के सरकार ने ऐसा निर्णय लिया कि HSRP नंबर प्लेट जरूरी है हर गाड़ियों में और उस तरह से हमने करीबन 1.5 साल पहले उसको मान्यता दी. दिसंबर 24 में HSRP नंबर प्लेट जो निविदाकार थे उनको वर्क ऑर्डर दी गई है और राज्य में बंधनकारक किया गया था कि 2 करोड़ 10 लाख जो गाड़ियां है 2019 के पहले की उनको HSRP नंबर प्लेट बंधनकारक है और उस तरह से अभी तक करीबन 5 बार उनको एक्सटेंशन दिया गया. अभी तक 49% यानी करीबन 1 करोड़ 4 से 5 लाख गाड़ियों को नंबर प्लेट लगाई गई, मगर अभी भी बहुत सारी गाड़ियां बाकी है. करीबन 1 करोड़ 10 लाख
तो उन्होंने अगर नहीं लगाया तो आज का आखिरी का दिन है। उन्होंने अगर एप्लीकेशन भी किया HSRP नंबर प्लेट के लिए तो भी उनको दंड में सहूलत दी जाएगी, मगर अगर उन्होंने लगाया ही नहीं और उन्होंने एप्लीकेशन भी नहीं किया तो कल से RTO के अधिकारी उनके ऊपर कार्रवाई करेंगे।